नमस्कार. असे सर्व भावी शिक्षक ज्यांना भविष्यामध्ये शिक्षक व्हायचे आहे आणि जे टीईटी 2024 या परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छितात, मग तो पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, यामधला पेपर 1 किंवा पेपर 2 मधला अतिशय महत्त्वाचा, अतिशय काय म्हणतो आपण जिव्हाळ्याचा विषय आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषय जो आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, जो दोन्ही पेपर मध्ये येतो. मग तो पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, ज्याला आपण चाइल्ड सायकोलॉजी अँड पॅडागॉजी असे म्हणतो. सर मित्रांनो, यामध्ये आपण हे बघितलं की असे कितीतरी युट्यूबवर आपल्याला शिक्षक मिळतात की जे आपल्याला शिकवतात, ज्ञान देण्याचे कार्य करतात, पण सोबत सोबत आमचे अमुक कोर्स आहे, याची एवढं डिस्काउंट मध्ये रेट मिळेल असं माझ्याबद्दल असं काहीच नाहीये. कारण की मी स्वतः, मग ती टेट असो, कोणती एक्झाम असो, टेट असो किंवा टीईटी असो किंवा सीटीईटी असो, ह्या सर्व परीक्षा स्वतः पास केलेल्या आहेत. एक शिक्षक म्हणून कार्य सुद्धा करत आहे आणि मी ज्या प्रकारे अभ्यास केला, मी ज्या प्रकारे प्रश्नांचा अभ्यास करून एक शिक्षक पदावर आलो, माझी अशी इच्छा आहे की माझे येणारे जे काही बांधव आहेत, ज्या काही भगिनी आहेत, त्या सुद्धा एक व्यवस्थित प्रकारे अभ्यास करून ही जी टीईटी परीक्षा आहे, ही टीईटी परीक्षा एक उत्तम गुणांनी पास व्हावं आणि शिक्षक म्हणून किंवा शिक्षिका म्हणून अध्यापनाचे एक पवित्र कार्य करावे, ह्या सदिच्छेने आपण आज बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र याविषयी बघूया. मी सुरुवातीलाच माझ्या चॅनलला लाईक करा किंवा सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही, कारण की आपण सर्व समजदार आहात, भविष्याचे शिक्षक आहात, शिक्षिका आहात. आपल्याला स्वतःच समजेल की हे जे ओटी सर आहेत यांचं अध्यापन पद्धती कशी आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट आहे सुरू करण्याच्या अगोदर, बालमानसशास्त्र जेव्हा आपण शिकतो किंवा अध्यापनशास्त्र जेव्हा आपण शिकतो, यावेळी आपल्याला जो विद्यार्थी आहे त्याला केंद्रबिंदू मानायचे आहे. विद्यार्थ्याला काय मानायचे आहे? केंद्रबिंदू मानायचे आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की विद्यार्थ्याचं जास्तीत जास्त आपण त्याची प्रगती करू शकतो, काय कशी करू शकतो, या संबंधाने आपल्याला विचार करून जे काही प्रश्न येतील आणि जे काही 4 ऑप्शन असतील, कारण की जे ऑप्शन्स असतात ते कुठं ना कुठं मनात गोंधळ करणारे असतात, त्यामुळे आपण योग्य प्रकारे एक विद्यार्थ्याला केंद्र मानून त्याच्या हितासाठी काय करता येईल ही गोष्ट सर्वात अगोदर लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ही गोष्ट जर आपण मनात धरली तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, ज्याला आपण चाइल्ड सायकोलॉजी म्हणतो किंवा चाइल्ड सायकोलॉजी सोबत पॅडागॉजी म्हणतो, जे आपण अध्यापनशास्त्र म्हणतो, ह्या अध्यापनशास्त्राच्या पेपर मध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. मी 150 पैकी 150 तर म्हणणार नाही, पण आम्ही प्रयत्न करूया की तुम्हाला 125 च्या वर कसे मार्क्स येतील, आणि आपल्याकडे वेळ कमी आहे तरी पण 125 किमान कसे मार्क्स येतील. आपण जर मेहनत घेतली तर 130 येऊ शकतात, 140 येऊ शकतात, 150 पण येऊ शकतात, पण आपण प्रयत्न करूया की कमीत कमी वेळामध्ये सर्वच्या सर्व विषयांचे, मग ते पेपर 1 चे असो किंवा पेपर 2 चे असो, यांची तयारी कशी करूया, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर आपण बघूया की यानंतर जे काही बालमानसशास्त्र आहे यावर प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि त्यांचे उत्तर आपल्याला कशा प्रकारे बिनचूकपणे अचूकपणे नोंद करायची आहे. तर भावी शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, चला आपण बघूया भाग 1 बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. आता यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तर पहिला प्रश्न असे विचारलेला आहे की नवजात अवस्था रिकामी जागा असते. आता यामध्ये नवजात अवस्था जी आहे याचा कालावधी आपल्याला लिहायचा आहे. तर या कालावधीमध्ये आपण बघूया की जी काही नवजात अवस्था असते, पहिला आपल्याला ऑप्शन दिलेला आहे की 1 महिना ते 2 वर्ष. आता 1 महिना ते 2 वर्ष ही जी काही अवस्था असते याला आपण शैशवावस्था म्हणतो. याला आपण काय म्हणतो? शैशवावस्था म्हणतो. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? की नवजात अवस्था आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन येणार नाही. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे 30 दिवसांपर्यंत. तर आपण 0 ते 30 दिवसांपर्यंतच्या जो काही मूल आहे, बाळ आहे,
त्याला आपण नवजात अवस्था असे म्हणतो. मग 2 ते 6 वर्ष जर वयोगट असेल त्याचं, तर त्याला कोणती अवस्था म्हणतो, तर त्याला पूर्व बाल्यावस्था असे म्हणतात. जर मुलाचं वय, नवजात बालकाचे वय काय असेल, 0 ते 6 वर्ष असेल, त्याला आपण पूर्व बाल्यावस्था म्हणतो. आणि 6 ते 12 वर्ष जर त्याचे वय असेल तर त्याला आपण बाल्यावस्था असं म्हणतो. म्हणून आपलं जे अचूक उत्तर आहे ते आपलं अचूक उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असेल, जे 30 दिवसांपर्यंत आहे. काही पुस्तकांमध्ये तुम्हाला 0 ते 15 असं सुद्धा दिसू शकतो, पण 30 दिवसांपर्यंत किंवा 1 महिन्यापर्यंत जे काही वय असते त्या बालकाची, त्याला आपण नवजात अवस्था असे म्हणतो. त्यानंतर आपण बघूया दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. दुसरा प्रश्न असा म्हणत आहे की स्त्रियांच्या पेशींमध्ये रिकामी जागा गुणसूत्रे आढळतात. आता यामध्ये बघा, रिकामी जागा गुणसूत्रे आढळतात, तर काय आहे की हे जे पहिला जो ऑप्शन आहे 23, हे 23 गुणसूत्र नसतात, तर 23 काय असतात, 23 संच असतात. 23 काय असतात, संच असतात. आणि 2 गुणसूत्रांचा मिळून एक संच बनतो. याचाच अर्थ स्त्रियांच्या पेशींमध्ये एकूण जे गुणसूत्र आहेत ते आपला उत्तर काय होईल, उत्तर क्रमांक 2 होईल. 46 एवढी गुणसूत्रे असतात. समजा जर परीक्षेमध्ये आपल्याला संच विचारले, काय विचारले, संच विचारले, तर आपला उत्तर ऑप्शन क्रमांक 1 येईल. म्हणजे 23 संच असतात आणि एकूण किती असतात, 46 गुणसूत्रे असतात. त्यानंतर तिसरा प्रश्न इथं असं दिलेला आहे की अध्यापनाची खालील व्याख्या करता येईल. आता अध्यापनाची आपल्याला व्याख्या कशी करता येईल यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. तर अध्ययनाची सुविधा म्हणजे अध्यापन. दुसरं आहे शिक्षकांद्वारे ज्ञानाचे स्थानांतरण व विद्यार्थ्यांद्वारे ज्ञानाचे संपादन किंवा ग्रहण करणे, ही दुसरी व्याख्या दिलेली आहे. तिसरं दिलेलं आहे पाठ्यपुस्तकांचे वाचन, हे तर आपल्याला सुरुवातीपासूनच पटत नाही. आणि चौथं दिलेलं आहे शिक्षकांद्वारे ज्ञानाचे स्थानांतरण, फक्त आपण स्थानांतरणच करत नाही. त्यामुळे जो आपला ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 आहे यामध्ये आपल्याला तेवढी सत्यता दिसत नाही, हे अध्यापन होऊ शकत नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 2 याविषयी आपण बघूया. तर अध्यापनाची खालील व्याख्या करता येईल. आता अध्यापन जर आपण म्हटलं तर अध्यापनासाठी फक्त आपण एक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज असंच म्हणू शकत नाही. तर विद्यार्थ्यांना आपण काय करायचे आहे की त्याच्या मनामध्ये जे काही शिकण्याची इच्छा आहे, ती शिकण्याची इच्छा जर असेल तर त्याला त्या शिकण्याच्या इच्छेसाठी त्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणे हे अध्यापकाचे काम आहे. म्हणजेच अध्यापनाची खरी पद्धत आहे. म्हणून आपण याचा जो बरोबर उत्तर आहे तो ऑप्शन क्रमांक 1 अध्ययनाची सुविधा असं येईल. त्यानंतर आपल्याला नंतरचा प्रश्न विचारलेला आहे. चौथा प्रश्नाकडे आपण वळूया. चौथा प्रश्न आपल्याला असं म्हणत आहे की बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धती कोणती. आता आपल्याला काय करायचं आहे की बालकांचं काय करायचं आहे, व्यक्तिमत्वाचे मापन करायचे, बालकाच्या व्यक्तिमत्वाचे मापन करायचे आहे. तर सर्वाधिक वस्तुनिष्ठ म्हणजे सर्वाधिक चांगली पद्धत कोणती आहे ती आपल्याला शोधून काढायची आहे. तर प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा प्रकल्प पद्धती ही बरोबर नाही आहे, कारण की ती खूप मोठ्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित ती लागू होऊ शकते. त्यानंतर मुलाखत पद्धती आपण बालकांसाठी, आपण जेव्हा बालक म्हणतो तेव्हा जास्तीत जास्त 0 ते 14 वयोगटापर्यंत मुलाचा विचार करतो. तिसरा प्रश्नावली पद्धती, आपण याच्यावर सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाचे मापन करू शकत नाही. तर जो चौथा दिलेला आहे समाज मिती पद्धती. आता यामध्ये प्रश्न असा येतो की समाजमिती पद्धती म्हणजे काय, समाजमिती पद्धती म्हणजे काय. तर गटातील सभासदांमध्ये असलेल्या पारस्परिक आकर्षण आणि विकर्षण, कारण की एका गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असू शकतात,
त्या आकर्षण आणि विकर्षणाचे मापन करून सामाजिक आंतरक्रियांच्या समगाच्या व समुच्चयाच्या जो काही योग्य जे काही सिक्वेन्स आहे, जे शोध लावण्याची जी पद्धत आहे त्याला आपण काय म्हणतो, समाजमिती म्हणतो. तर बालकांच्या व्यक्तिमत्वाचे जे योग्य प्रकारे जी आपण जे मापन करू शकतो त्यासाठी सर्वात वस्तुनिष्ठ पद्धती समाजमिती पद्धती असं होईल. तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे किंवा जे आपण प्रश्न बघणार आहोत, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्नांचे जे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राच्या भाग आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 या 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत. जर आपणाला जर उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा कळवू शकता. त्यानंतर आपण नंतरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. तर शिक्षणाचा मुख्य उद्देश हा असावा. आता मी सुरुवातीलाच बोललो आहे की जेव्हा आपण बालमानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्राच्या आपण जेव्हा पेपरचा अभ्यास करतो किंवा प्रश्न सोडवायला सुरुवात करतो तेव्हा बालकांना केंद्रबिंदू मानायचा आहे. तर शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता? आता शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता? तर यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे, विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे हा एक दिलेला आहे. आपण दुसरं सुद्धा बघूया. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जनजागृतीचा विकास करणे. आपल्याला थोडं असं वाटू शकतं की हो ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, एक समाजाचा घटक म्हणून त्याचा काय करायचं आहे, सामाजिक जनजागृतीचा विकास करायचा आहे. ठीक आहे. तिसरा, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे. हे तर फक्त परीक्षा घेणे म्हणून शिकवणे हे आपल्या अध्यापनाचा किंवा शिक्षणाचा उद्देश नाही. चौथा दिलेला आहे, विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी सक्षम करणे. तर जे प्रत्येक विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये सामाजिक कौशल्य येतीलच असं व्यावसायिक कौशल्य येतीलच असं नाही. तर जो काही विद्यार्थी आहे त्याला आपण व्यावहारिक जीवनासाठी सक्षम करणे, तो आपल्या जीवनामध्ये जो एक व्यावहारिक प्राणी म्हणून कसा जगेल किंवा कसा विकसित होईल या दृष्टीने आपला शिक्षण काय करत आहे, कार्य करत आहे. म्हणून शिक्षणाचा मुख्य उद्देश आपला कोणता असेल तर विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी सक्षम करणे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढला प्रश्न आहे की अध्ययनाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या समस्यांचा सर्वात उत्तम उपचार म्हणजे. आता इथं प्रश्न काय म्हटलेला आहे, प्रश्न आपल्याला अगदी काय म्हणतो शांत चित्ताने वाचायचं आहे. अध्ययनाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या समस्यांचा सर्वात उत्तम उपचार. आता आपल्याला काय करायचं आहे, उपचार करायचा आहे. विद्यार्थ्यांना ज्या काही समस्या येतात त्याचा उपचार करायचा आहे. तर हे आपल्याला कसं करावं लागेल, तर कठीण परिश्रमाचा सल्ला देणे की तू खूप मेहनत कर हे तेवढं बरोबर होत नाही. त्यानंतर ग्रंथालयातील पर्यवेक्षित अभ्यास तुझ्या ग्रंथालयामध्ये आणि तिथं अभ्यास कर हे सुद्धा लहान बालकांना लागू पडत नाही. त्यानंतर खाजगी शिकवणीच्या सल्ल्यावर, आता आपण असं म्हणा की ठीक आहे तुला वर्गात समजत नसेल तर तू काय कर, खाजगी शिकवणी वर्ग लाव किंवा ट्युशन क्लास जॉईन कर, हे सुद्धा बरोबर नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर जर उपचार करायचे असेल तर आपल्याला निदानात्मक शिक्षण द्यावं लागेल. त्याला ज्या समस्या येतात त्या समस्यांचं निदान कशा प्रकारे आपल्याला फक्त एक शिक्षक म्हणून काय करायचं आहे, त्याला निदान द्यायचे आहे, त्यावर उपाय आपल्याला काय करायचे आहेत, सुचवायचे आहेत. म्हणून अध्ययनाशी संबंधित जर विद्यार्थ्यांच्या काही समस्या असल्या तर त्यांना निदानात्मक शिक्षण या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्यांच्या ज्या समस्यांचा निराकरण करू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचा काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर जो 7वा प्रश्न आहे, पुढला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये श्रमस्फूर्तीचा विकास करण्यासाठी. आता विद्यार्थ्यांमध्ये काय करायचं आहे, श्रम करण्याची स्फूर्ती आणण्यासाठी किंवा त्याचा विकास करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. तर आपल्याला काय करावं लागेल, तर पहिला दिलेला आहे, शिक्षक आपल्या श्रमाची प्रवृत्ती दाखवतील. म्हणजे शिक्षक जे आहेत ते स्वतः बघा मी एवढी मेहनत करतो, मी एवढा श्रम करतो, तुम्ही माझे आदर्श ठेवा असे म्हणतील, असं दिलेलं आहे. दुसरा, शिक्षक श्रमाच्या महत्त्वावर फक्त भाषण देतील, पोपटपंची शिक्षणामध्ये चालत नाही. त्यानंतर तिसरा दिलेला आहे, वेळोवेळी विद्यार्थ्यांना श्रम करण्याची संधी प्रदान करेल.
वेळोवेळी विद्यार्थ्यांना काय करेल, श्रम करण्याची संधी प्रदान करेल. हा तिसरा आहे. आणि चौथा आपण बघूया, विद्यार्थ्यांना श्रम करणाऱ्या लोकांची उदाहरणे देईल. फक्त इथं बघा, बोलाचीच्या कडी बोलाच्या भात आपण असं म्हणतो, खाऊन या तृप्त कोण झाला. तर फक्त बोल बच्चन चालत नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, तशा संधी उपलब्ध करून द्यावं लागेल. म्हणून या प्रश्नाचे त्याला जर श्रमस्फूर्तीच्या जर विद्यार्थ्यांमध्ये विकास करायचा असेल, विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती ही भावना जर रुजवायची असेल, तर वेळोवेळी विद्यार्थ्यांना श्रम करण्याची संधी शिक्षकाला प्रदान करावी लागेल. म्हणून याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असा असेल. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. त्यानंतर पुढल्या प्रश्नाकडे वळताना, गरजू बालकांना विशिष्ट स्वरूपाचे शिक्षण देण्याची सोय केली पाहिजे. आता जे काही स्पेशल चाइल्ड आहेत, ज्यांना काही कोणत्याही प्रकारचे विकलांग असेल, ज्याला आपण दिव्यांग म्हणतो, या विद्यार्थ्यांच्या जे विशिष्ट स्वरूपाचे शिक्षण देण्याची सोय कशी केली पाहिजे, तर पहिला इथं लिहिलेलं आहे की इतर सामान्य विद्यार्थ्यांसमोर विशिष्ट शाळांमध्ये विशिष्ट बालकांच्या शिक्षण पद्धतीने कारण की काहीतरी स्पेशल शाळा असतात, विशिष्ट विद्यालयात त्याचा प्रवेश घेऊन आणि विशिष्ट विद्यालयात विशिष्ट शिक्षकाद्वारे. तर यामध्ये बघा, किंवा की एकाच प्रकारचे जर विद्यार्थी असतील किंवा गरजू जे बालक आहेत त्या एकाच प्रकारचे जर विद्यार्थी असतील, तर त्यांच्यात तेवढा विकास होत नाही. तर त्यांना जे गरजू बालक आहेत त्यांना विशिष्ट स्वरूपाचे शिक्षण जर द्यायचे असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, इतर जे सामान्य विद्यार्थी आहेत त्याच्यासोबतच आपल्याला त्यांना शिक्षण द्यावे लागेल, जेणेकरून इतर सामान्य बालकांना पाहून ते सुद्धा काय करतील, सामान्य बालकांसारखा कृती करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे या प्रश्नाचे जे काही उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक किंवा जो काही क्रमांक दिलेला आहे एक पहिल्या क्रमांकाच्या, त्याचं काय असेल, ऑप्शन असेल. यानंतरचा आपण प्रश्न बघूया. मूर्त सक्रिय अवस्था बालकाच्या रिकामी जागा वयात असते. आता ज्या मूर्त जे सक्रिय अवस्था असतात, मूर्त म्हणजे काय की आता हळूहळू त्याला काय करायला लागेल, समजायला लागेल. कारण की जे काही बालकं असतात, जसं आपण बघितलं की सुरुवातीला जो बालक पाण्याला मम म्हणतो, है ना, वेगवेगळ्या वस्तूंना वेगवेगळ्या त्याच्या मनामध्ये एक कल्पना करून त्या प्रकारचं करतो. तर जी मूर्त सक्रिय अवस्था आहे बालकामध्ये, हे 7 ते 12 वर्षे वयोगटामध्ये काय होते, विकसित होते. तर त्यामुळे याचे उत्तर येईल 7 ते 12 वर्षे. त्याच्यानंतर आपल्याला पुढला प्रश्न आपण बघूया की अभ्यासक्रम विकसन ही प्रक्रिया आहे. आता विकसन हा एक नवीन शब्द कदाचित आपल्याला वाटू शकतो. याचा इंग्रजी जर आपण काय करा ट्रान्सलेशन केला, तर त्याला आपण करिक्युलम डेव्हलपमेंट बोलतो. काय म्हणतो, करिक्युलम डेव्हलपमेंट म्हणतो. तर अभ्यासक्रम विकसन ही रिकामी जागा प्रक्रिया आहे. तर तात्पुरती प्रक्रिया होऊच शकत नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तर येणारच नाही. अखंड प्रक्रिया थोडा बरं वाटते. त्यानंतर पुढचा पण ऑप्शन बघूया. अलौकिक आहे. अलौकिक आहे म्हणजे जे आहे तेच आहे, त्यानंतर काही करायचं नाही, बिलकुल स्थिर आहे असं होऊच शकत नाही. त्यामुळे अभ्यासक्रम विकसन ही अखंड प्रक्रिया आहे. त्यामुळे अखंड ऑप्शन क्रमांक 2 हा आपला काय असेल, उत्तर असेल. पुन्हा म्हणतो की तुम्हाला सुद्धा जर उत्तर माहीत असतील तर आपण काय करू शकतो, कमेंट्स बॉक्समध्ये मला सुचवू शकता. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही सुप्त क्षमता असतात, त्याचा विकास करणे म्हणजे काय करणे. काय, कोणाला वादन चांगलं येत असेल, कोणाला गाणं चांगलं येत असेल, कोणाला पोहता चांगलं येत असेल, कोणाला सायकलिंग चांगली करता येत असेल, कुणाचे काय म्हणतो आपण ड्रॉइंग खूप चांगलं असेल, चित्रकारिता खूप चांगली असेल, कुणाचे हस्ताक्षरे खूप चांगले असतील. तर हे जे सुप्त गुण आहेत यांना लक्षात घेऊन त्यांचा विकास करणे, या सुप्त गुणांचा विकास करण्याला आपण काय म्हणतो, तर याच्यामध्ये दिलेलं आहे की विकास करणे म्हणजे परीक्षा असं तर होत नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, शिक्षक बरोबर वाटत आहे. मूल्यमापन बरोबर होणार नाही. त्यानंतर
मुक्त शिक्षण हे सुद्धा बरोबर होणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचे जे अचूक उत्तर राहील हे शिक्षण असे राहील. त्यानंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे वळूया. पुढला प्रश्न आपला इथं म्हणत आहे की परिणामकारक शिक्षक होण्याकरिता आता आपल्याला काय करायचे आहे, परिणामकारक शिक्षक व्हायचे आहे. आपल्याला काय करायचे आहे, परिणामकारक शिक्षक व्हायचे आहे, योग्य शिक्षक व्हायचे आहे. जे विद्यार्थी आपल्याला काय करतील, पसंत करतील, आपल्याद्वारे विद्यार्थ्यांचा काय होईल, विकास होईल. खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे. तर पहिला दिलेला आहे विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्याचे. अवधान म्हणजे त्यांना काय करायचे, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काय करायचे आहे, काय करायचे, आपल्याकडे करायचे किंवा शिक्षणाकडे करायचे. विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्याचे व टिकवून धरण्याचे आपल्यामध्ये काय पाहिजे, कौशल्य पाहिजे. हे बरोबर वाटत आहे. पुढलं सुद्धा आपण बघूया. शैक्षणिक साधने वापरण्याचे आपल्यामध्ये कौशल्य असले पाहिजे, पण फक्त कौशल्य असूनच आपण परिणामकारक शिक्षक झालं असं होत नाही. त्यानंतर श्राव्य व स्पष्ट उच्चार हे सुद्धा बरोबर आहे, पण फक्त याच्यामुळेच होत नाही. त्यानंतर आपले व्यक्तिमत्व चुनचुनीत असायला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे, पण सर्वात जास्त जे काही आपण काय म्हणतो त्याला लागू पडणारे जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आहे. विद्यार्थ्यांचे अवधान खेचून ठेवण्याचे व टिकवून ठेवण्याचे कौशल्य आपल्यामध्ये पाहिजे. कारण की आपण अवधान खेचून ठेवू किंवा टिकवून ठेवू यामध्येच आपण काय करतो, शैक्षणिक साधनांचा वापर सुद्धा करतो. त्यानंतर आपले जे काही उच्चार आहेत ते सुद्धा स्पष्ट असतात, तेव्हा त्यांचे अवधान आपण खेचून ठेवू शकतो. आपले व्यक्तिमत्व सुद्धा चुनचुनीत असेल तरच आपण काय करू शकतो, त्यांचे जे अवधान आहे ते टिकवून आणि खेचून ठेवू शकतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हा याचा काय आहे, बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न असं म्हणत आहे की अध्यापन कौशल्यात रिकामी जागाचा समावेश होतो. आता अध्यापन कौशल्य जर म्हटलं तर या अध्यापन कौशल्यामध्ये आपल्याला रिकामी जागाचा समावेश होतो. यामध्ये बघा, वर्ग व्यवस्थापन कौशल्य हा एक दिलेला आहे. त्यानंतर दिलेला आहे संप्रेषण कौशल्य. आता संप्रेषण कौशल्य म्हणजे काय, तर संप्रेषण ही एक प्रक्रिया आहे. संप्रेषण ही काय आहे, प्रक्रिया आहे, ज्यामध्ये शाब्दिक आणि गैरमौखिक पद्धतीद्वारे संदेश पाठवणे आणि प्राप्त करणे समाविष्ट असते. म्हणजे आपण असं म्हणतो की ही द्विमार्गी देवाणघेवाण असते. तर अध्यापन कौशल्यामध्ये फक्त विद्यार्थीच बोलतात, शिक्षक शांत बसतो, किंवा फक्त शिक्षकच बसतो, विद्यार्थी शांत बसतात, अशाने आपले अध्यापन कौशल्य हे बरोबर होणार नाही. तर संप्रेषण सुद्धा इथं बरोबर वाटत आहे. आपण पुढला बघूया. कथन कौशल्य असायला पाहिजे. त्यानंतर वरील सर्व हे असं म्हटलंय, पण सर्वात अगोदर संप्रेषण कौशल्य हे काय आहे, अध्यापन कौशल्यात असणे अतिशय आवश्यक आहे. तर आपले जी काही आपल्या काही विचारांची देवाणघेवाण आहे ही कशी व्हायला पाहिजे, द्विमार्गी व्हायला पाहिजे. कशी व्हायला पाहिजे, द्विमार्गी व्हायला पाहिजे. तर त्यामुळे आपलं जे काही संप्रेषण कौशल्य आहे हे संप्रेषण कौशल्य याचे काय असेल, अचूक उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया की उलट सुलट बाजू मांडणे, विधानांचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी रिकामी जागामध्ये येतात. आता उलट सुलट बाजू मांडणे, चांगली कोणती, वाईट कोणती, त्यानंतर आपण काय म्हणतो, विधानांचे खंडन करणे, एखादा आपला मुद्दा मांडणं असेल त्याचे खंडन करणे, एखाद्या बाबीचं समर्थन करणे, ह्या सर्व गोष्टी नो डाऊट आपल्या कशामध्ये येतील, पाठांतरणामध्ये तर येणार नाही, स्मृतीमध्ये किंवा फक्त मेमोराईज केल्यावर येणार नाही, किंवा विवरण करण्यामध्ये सुद्धा येणार नाही, तर वादविवाद याच्यामध्ये येतात. जिथं आपण काय करतो, उलटसुलट बाजू मानतो, विधानांचे खंडन करतो आणि जे विधान बरोबर असेल त्याचे काय करतो, समर्थन सुद्धा करतो. तर याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 वादविवाद असं असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. अध्यापन म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय. तर अध्यापन म्हणजे काय, या अध्यापनाची जर आपण व्याख्या जर केली तर याच्यामध्ये अद्ययावत माहितीची देवाणघेवाण करणे, ठीक आहे. पुढला आपण बघूया. पाठांतर आणि माहितीची पुनरुक्ती यास प्रोत्साहन देणे. फक्त तुम्ही पाठांतर करून या आणि काय करा, ओरल द्या. मौखिक आपण त्यांना काय करूया, पाठांतर घेऊया, ही पद्धती ठीक आहे. नंतर आपण बघूया
चांगल्या वाचन व लेखन कौशल्याचा विकास करणे हे सुद्धा ठीक आहे, पण याला आपण अध्यापन म्हणूया का याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. त्यानंतर अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. तर आपला जो शेवटचा जो पॉईंट आहे, तर अध्यापन म्हणजे काय आहे की जो काही त्याला काय करायचं आहे, अध्ययन करायचं आहे, त्यासाठी आपल्याला अनुकूल परिस्थिती किंवा तशी परिस्थिती निर्माण करून द्यायची आहे, त्याला जे आपण काय म्हणतो, अध्यापन म्हणतो. म्हणून अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा आपला जो काही ऑप्शन क्रमांक 4 असेल, हा याचा काय असेल, बिनचूक उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की राष्ट्र विकासासाठी आता काय करावी राष्ट्र विकासासाठी. तर राष्ट्र विकासासाठी इथं दिलेलं आहे की राष्ट्र विकासासाठी आपल्याला काय करता येईल, तर भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी. ठीक आहे, आपण पुढला सुद्धा बघून घेऊया. त्यानंतर भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक कमी करावी. आता यामध्ये गुंतवणूक कमी करावी हे तर होऊच शकत नाही. शिक्षणावरील खर्च निर्धारित करावा, म्हणजे एवढाच आपण खर्च करूया, फिक्स करून देऊया, हे सुद्धा बरोबर वाटत नाही. आणि केंद्राच्या मर्जीनुसार योजना आखवाव्यात. आपले जे काही राज्य सरकार आहे ते केंद्राच्या मर्जीनुसार काय करावी, योजना चालवावी, हे सुद्धा बरोबर नाही. तर राष्ट्र विकासासाठी भविष्य काळात शिक्षणातील आपल्याला काय करावं लागेल, गुंतवणूक वाढवावी लागेल. हे याच्या काय असेल, बिनचूक किंवा अचूक उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. यामध्ये बघा अतिशय आपण काय म्हणतो, पारंपरिक पद्धतीचा एक प्रश्न विचारलेला आहे आपल्यामध्ये. छडी लागे छमछम विद्या येई गमगम. कदाचित ह्या प्रश्न वाचून आपला जो काही बालपण आहे किंवा प्राथमिक शाळेचे शिक्षण आहे ते आपल्याला कदाचित आठवलं असेल. आम्हाला सुद्धा छडी खूप लागायची. उशीर झाला छडी, एखाद्या प्रश्नाचे उत्तर आलं नाही छडी, प्रत्येक ठिकाणी छडी यायची. हे सध्याच्या शिक्षण पद्धतीत आता हे जी आपली काही म्हण होती, छडी लागे छमछम विद्या येई घमघम, ही सध्याच्या शिक्षण पद्धतीत कशी पद्धती आहे. तर पहिला दिलेला आहे सर्वोत्कृष्ट होय. आता बिलकुल नाही, कारण की सध्या छडी लागे छमछम असं होत नाही. सर्वात वाईट होय. ठीक आहे, सर्वात वाईट होय. बघूया. वेळ पाहून वापरण्याचे तंत्र होय. वेळ आली तर वापरायचं असं होत नाही, कारण की कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक जे आपण शिक्षा आहे ते देण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे वेळ पाहून वापरण्याचे तंत्र होय असं होत नाही, कारण की काही शिक्षक असतात की सर हे लाताचे भूत आहेत, बातांनी मानणार नाही असे सुद्धा असतात. तरी पण वेळ पाहून सुद्धा आपण या तंत्राचा वापर करू नये, चांगल्या शिक्षकांनी करू नये. त्यानंतर परिणामकारक उपाय किंवा शेवटचा उपाय होय. आता मी सर सर्व काही प्रयत्न केले, प्रेमाने बोलले, त्याला होमवर्क दिले, त्याला समजावून सांगितले, आता शेवटचा उपाय म्हणजे फक्त काय, छडी लागे छमछम असं सुद्धा होत नाही. त्यामुळे सध्याच्या शिक्षण पद्धतीत ही सर्वात वाईट पद्धती मानली जाते. तर याचा ऑप्शन क्रमांक 2 काय असेल, अचूक उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. परिणामकारक शिक्षण होण्यासाठी, आता शिक्षण परिणामकारक होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे. तर पहिला दिलेला आहे विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्याचे व टिकवून घेण्याचे कौशल्य आपल्यामध्ये पाहिजे. विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्याचे व टिकवून घेण्याचे कौशल्य आपल्यामध्ये पाहिजे. आता आपण यासारखा एक प्रश्न बघितलेला आहे. दुसरा आहे शैक्षणिक साधने वापरण्याचे कौशल्य असायला पाहिजे. त्यानंतर श्राव्य व स्पष्ट उच्चार असायला पाहिजे. चुणचुणीत व्यक्तिमत्व असायला पाहिजे. सेम आपण आताच प्रश्न रिपीट झालेला आहे, यावर जास्त भाष्य करणार नाही. तर विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्याचे व टिकवून धरण्याचे कौशल्य आपल्यामध्ये पाहिजे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1. कारण की बाकी जे काही आहेत ते विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी, बाकी जे ऑप्शन क्रमांक 2 आहे, 3 आहे, 4 आहे, या सर्वांच्या काय होईल, मदत लागेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हा आपला काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की दूरगामी उद्दिष्टांना, जे काही शिक्षणाचे जे काही दूरगामी उद्दिष्ट आहेत ते रिकामी जागा असतात. आता जे काही दूरगामी उद्दिष्टांना शिक्षणाची रिकामी जागा असतात, तर
अनुभवता होत नाही, निष्पत्ती होत नाही, शैक्षणिक उद्दिष्ट होत नाही, तर ही काय असतात, दूरगामी उद्दिष्ट आणि शिक्षणाची ध्येय असे म्हणतात, शिक्षणाची ऑब्जेक्टिव्ह असे म्हणतात. त्यामुळे ध्येय हा ऑप्शन क्रमांक 4 याचा अचूक उत्तर असेल. त्यानंतर राष्ट्र विकासासाठी काय करायला पाहिजे, तर भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी, हा बरोबर वाटत आहे. त्यानंतर भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक कमी करावी, आपण पुन्हा हा काय झालेला आहे, प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 याचं काय असेल, बरोबर उत्तर असेल. त्यानंतर अध्यापकाने हे करू नये. आता अध्यापकाने काय करू नये, आपण शिक्षक म्हणून किंवा शिक्षिका म्हणून काय करू नये, तर शिकविण्यासाठी जादा वर्ग घेणे. ठीक आहे, आपण जास्त वर्ग घेणे हे आपण करू शकतो. आणि इथं काय दिलं आहे, काय करू नये, हे आपण काय बघणं, अध्यापकाने काय करू नये. जर शिकवण्यासाठी जादा वर्ग घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर अभ्यासक्रमातील बाबी खोलवर शिकवणे. एक शिक्षक म्हणून, चांगला शिक्षक, उत्तम शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून हे करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणे हे अध्यापकाने कधीही करू नये. तरी पण आपण चौथा ऑप्शन बघूया, दररोज हजेरी घेणे हे अध्यापकाची किंवा अध्यापिकेची काय आहे, काम आहे, दैनंदिन काम आहे. हजेरी ही अपडेट असायलाच पाहिजे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक जे 2 आहे, ऑप्शन क्रमांक जे काय आहे, 3 आहे, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणे हे अध्यापकाने करू नये. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे किती असतो. तर पूर्व प्राथमिक इथं काय दिलेलं आहे, पूर्व प्राथमिक असं दिलेलं आहे. तर जे काही पूर्व प्राथमिक शिक्षणाचे जे कालावधी आहे, जे आपल्याला नवीन जे शैक्षणिक धोरण आहे 2.5 ते 6 वर्ष आहे. किती आहे, 2.5 ते 6 वर्ष आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 असेल. त्यानंतर प्राथमिक, त्यानंतर उच्च प्राथमिक अशा प्रकारचे काय होतात, शिक्षणाचा कालावधी असतो. तर पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी 2.5 ते 6 वर्ष एवढा असेल. त्यानंतर रिकामी जागा हे शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. रिकामी जागा हे शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. आता राष्ट्रीय उद्दिष्ट काय आहे, तर काय करणे, अनुत्पादन क्षमता, अनप्रोडक्टिव्हिटी करणे होऊ शकत नाही. स्वयंपूर्णता, त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ रिलायंट करणे हे सुद्धा राष्ट्रीय उद्दिष्ट होऊ शकणे. उत्पादन क्षमता वाढवणे, विद्यार्थ्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे हा बरोबर वाटतो. आणि यापैकी नाही असं सुद्धा होईल नाही. त्यामुळे या जे प्रश्न आहे, या प्रश्नाचे जे अचूक उत्तर येईल हे विद्यार्थ्यांची काय करणे, उत्पादन क्षमता वाढवणे, प्रोडक्टिव्हिटी वाढवणे ही शिक्षणाचे राष्ट्रीय उद्देश आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की हे शालेय घटक बघूया आपण. हे शालेय घटक अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करतात. सकारात्मक म्हटलेलं आहे म्हणजे चांगले परिणाम करतात. कशावर, अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेवर. तर पहिला इथं दिलेलं आहे की शिक्षकांचे व्यक्तिमत्व नक्कीच अध्ययन अध्यापनावर त्या प्रक्रियेवर ते चांगले परिणाम करतात, सकारात्मक परिणाम करतात. शिक्षकाचे विषयावरील सखोल ज्ञान, आपल्याला जे काही विषय शिकवतो त्याचं किती ज्ञान आहे, सखोल ज्ञान आहे की नाही हे सुद्धा अध्ययन अध्यापना प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करतात. त्यानंतर अध्यापन नियोजन आपल्याला करायलाच पाहिजे. जे पाठ टाचन म्हणतो ते अध्यापन नियोजनाचाच एक भाग आहे, ज्याला आपण डेली नोट्स म्हणतो. त्यानंतर शिक्षकातील मतभेद हा होऊ शकत नाही. आणि विद्यार्थी शिक्षकामधील दरी निर्माण करणे हे सुद्धा होऊ शकत नाही. तर याचं जे काही अचूक उत्तर आहे ते मुद्दा ऑप्शन क्रमांक 2 जे पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 जे आहेत हे बरोबर आहेत. त्यानंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे बघूया. आपल्याला हे सर्व कमीत कमी वेळेमध्ये करायचे आहे, म्हणून त्यामुळे आपण जास्तीत जास्त कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न कसे कव्हर करता येईल याचा आपण प्रयत्न करतो. तर पुढला प्रश्न इथे दिलेला आहे की शिक्षकाची निवड कोणत्या निकषावर करावी. आता आपल्याला शिक्षक म्हणून रुजू व्हायचे आहे, तर आपल्याला निवडीचे निकष काय असायला पाहिजे. ओळख व वसिला, पहचान से, हा माझा आते भाऊ आहे, मामे भाऊ आहे, माझ्या गावचा सरपंचचा मुलगा आहे, नाही. त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता काय दिलेलं आहे, शैक्षणिक
गुणवत्ता, आता ही जी शैक्षणिक गुणवत्ता आहे ही बरोबर आहे, कारण की शैक्षणिक गुणवत्ता बघायलाच पाहिजे. अध्यापनाचा अनुभव हे सुद्धा बघायला पाहिजे. अध्यापनाची आवड आहे की नाही हे सुद्धा बघायला पाहिजे. त्याची आर्थिक कुवत किती आहे हे आपल्याला महत्त्वाचं नाही, म्हणजे पहिला आणि पाचवा महत्त्वाचे नाही. तर काय काय महत्त्वाचे होते, तर याच्यामध्ये जे काही आपण दुसरा तिसरा आणि चौथा हे जे काही ऑप्शन आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय होईल आपला बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे बघूया. आधुनिक शिक्षणशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? पाठांतर करण्याचा प्रश्न आहे, आपण नोट करून घेऊ शकता. आधुनिक शिक्षणशास्त्राचा जनक हबार्ट यांना म्हणतात. कोणाला म्हणतात? हबार्ट यांना म्हणतात. त्यानंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे वळूया. एका पालकाने तुमची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली. एक तुम्ही शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून रुजू झाले आणि एखाद्या पालकाने काय केली, तुमची तक्रार तुमच्या मुख्याध्यापकाकडे किंवा मुख्याध्यापिकेकडे केली. तर अशा स्थितीत काय करायचे आहे, त्या विद्यार्थ्याचा प्रतिशोध कोणत्याही मार्गाने घेण्याचा प्रयत्न कराल, होऊच शकत नाही. केवळ कायदेशीर मार्गाने विद्यार्थ्याचा प्रतिशोध घ्याल, एक त्याच्यावर FIR तयार करून, किंवा हे शक्य नाही आहे, किंवा शिक्षकाला ते काय म्हणतो आपण, त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभेची बात नाही. पालकाला भेटून तक्रार वापस घेण्यास सांगाल, असं सुद्धा करतात, कारण की पालकाने तुमची तक्रार केली आहे म्हणजे काय असेल, काहीतरी मोठी गोष्ट असेल, किंवा सहसा शिक्षकांविषयी विनाकारण तक्रारी पालक घेऊन येत नाही. तर तक्रारीचे स्वरूप पाहून पालकाची भेट घ्यायला. तर तक्रार कशा प्रकारची आहे त्याचे स्वरूप पाहून आपण काय करू शकतो, पालकाची भेट घेऊ शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हा याचा अचूक उत्तर असेल. त्यानंतर लहान बालकासाठी अध्ययनाची उपयुक्त पद्धती कोणती? आता लहान बालक आहे तर त्याला जर आपल्याला काय करायचं आहे, अध्ययन करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी अध्ययनाची उपयुक्त पद्धती कोणती? तर वाचणे आणि शिकणे. लहान बालक आहे, होऊच शकत नाही. लिहिणे आणि शिकणे होऊच शकत नाही. खेळणे आणि शिकणे, है ना, लर्निंग विथ फन असा म्हणतो, प्ले अँड लर्न आपण म्हणतो, तर खेळणे आणि शिकणे बरोबर आहे. ऐकणे व शिकणे हे सुद्धा होऊ शकत नाही, कारण की फक्त ऐकून लहान जे बालक आहे ते अध्ययन आपलं पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे खेळणे व शिकणे हा ऑप्शन क्रमांक 3 याचा अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया. या स्थितीमध्ये तुम्ही अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्यास तयार असता. अतिरिक्त जबाबदारी आहे, तर तुमच्या शाळेमध्ये अतिरिक्त जबाबदारी आहे, तर कोणत्या स्थितीमध्ये तुम्ही अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्यास तयार असता? एक शिक्षक म्हणून बघा की मी एक शिक्षक आहे आणि मी अतिरिक्त जबाबदारी आता शाळेची कोणत्या परिस्थितीवर स्वीकारायला तयार असेल. या जबाबदारीतून नवीन काही शिकण्यास मिळेल असे असेल तर मला तर बरोबर वाटत आहे. मुख्याध्यापक किंवा प्राचार्य याने ही जबाबदारी सोपविल्यावर फक्त मुख्याध्यापक किंवा प्राचार्य म्हणेल तर मी घेईन, हे बरोबर वाटत नाही. या जबाबदारीमुळे आर्थिक लाभ होणार असेल तर मला जर पैसा मिळणार असेल तर मला सुद्धा बरोबर वाटत नाही. आणि ही जबाबदारी टाळणे शक्य नसेल तर अरे बाप, वरिष्ठांचा आदेश आहे, ही जबाबदारी मी टाळूच शकत नाही म्हणून ही जबाबदारी स्वीकारत आहे असं होत नाही. तर या जबाबदारीतून नवीन काही शिकण्यास जर मला काही मिळत असेल तर अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्यास एक चांगला शिक्षक नेहमी काय असेल, तयार असेल. त्यानंतर आपण पुढला आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक आपला काय आहे, 30 आहे. यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही शिक्षक आहात, आता सर्व काही शिकवून झालं, परीक्षेच्या वेळेला विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करीत असताना तुम्ही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आहेत त्यांचे मूल्यमापन करत आहे, चेकिंग करत आहेत, तपासणी करत आहेत, त्यावेळी तुम्ही काय कराल, तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न कराल. एक शिक्षकासाठी बरोबर नाही. सरळ हाताने गुणदान कराल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. चला बाबा घ्या, मार्क्स घ्या, 5 पैकी काही लिहिलं तरी 3 द्या, 4 द्या, 5 द्या, हे सुद्धा बरोबर होणार नाही. किंवा रिकाम्या जागेत काही लिहिलं तरी चालेल, लिहिलं आहे म्हणून मार्क्स देणे हे सुद्धा बरोबर नाही. काळजीपूर्वक सर्व उत्तरे वाचून गुणदार कराल, हे सध्या ठीक वाटत आहे, बरोबर वाटत आहे. आणि यानंतरच्या दिलेलं आहे की निकाल लवकर लागण्यासाठी गतीने उत्तर पत्रिका तपासणी तुम्ही काय द्याल, प्राधान्य द्याल. आता निकाल लवकर द्यायचा म्हणून न वाचता, आता गतीने तुम्हाला करायचे आहे, न वाचता किंवा सरळ हाताने गुणदान करणे हे सुद्धा बरोबर नाही. तर याच्या अचूक जे उत्तर आहे ते अचूक उत्तर
ऑप्शन क्रमांक 3 असेल. या प्रकारे आज आपण बालमानसशास्त्राचे 30 प्रश्नांचा अभ्यास केला आहे. असंच आपण TETचे सर्वच जे काही विषय आहेत, मग ते पेपर 1ची असो किंवा पेपर 2ची असो, हे आपण 10 नोव्हेंबरच्या अगोदर पूर्ण करूया. जर तुम्हाला माझे शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्हापर्यंत येत असतील. जेवढ्या माझे काही लहान बंधू आणि भगिनी यांनी किंवा मोठे सुद्धा असतील, यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न रंगवले असेल तर आमच्यासोबत जुळा. आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, कारण की आम्ही असं कोणतेही बॅचेस घेत नाही, एक शिक्षक आहे आणि मला ज्या काही समस्या आल्या त्या समस्या तुम्हाला येऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी हे सर्व व्हिडिओ बनवत आहे. तुमचं जर सिलेक्शन झालं, तुम्ही जर शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून रुजू झालात तर मला खूप आनंद होईल. तर आजच्या भागामध्ये आपण एवढेच. आपण पुन्हा भेटूया. आपण एक तुम्हाला वैयक्तिक सल्ला असेल की आपण सुद्धा स्वतःच्या, कारण की दिवस खूप कमी आहे, स्वतःच्या अभ्यासक्रमाचा एक शेड्यूल बनवा आणि त्या शेड्यूलनुसार, त्या वेळापत्रकानुसार अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला यश नक्कीच मिळेल. सध्या एवढेच. नमस्कार.